वास्तव असं आहे की महापुरुषांच्या, वारकरी संतांच्याकडून मिळालेली समतेची शिकवणच खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये निर्णायक ठरली होती. याची साक्ष इतिहासही देतोय. पण विस्कटलेल्या समाजव्यवस्थेचं आजचं विदारक चित्र जर आपण पाहिलं तर एकंदरीत तोच समतेचा विचार आज पुन्हा पुनर्जीवित करणं गरजेचं आहे हे लक्षात येतं. शिवचरित्र अभ्यासत असताना सुद्धा माझ्या लक्षात आलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा सर्व स्तरातील लोकांना एकत्र घेऊन पुढे जाण्यालाच प्राधान्य दिलं होतं. कसं ते सांगतो. स्वराज्याची स्थापना करताना महाराजांना एकाच वेळी अनेक बलाढ्य शत्रूंशी मुकाबला करावा लागणार होता आणि अशा वेळी आपल्यासोबत त्यांना गतिशील समाज हवा होता. म्हणजे कोण कुठल्या जाती वर्गातला हे पाहत न बसता ज्या व्यक्तीच्या अंगात जो गुण असेल त्याचा उपयोग करून घेऊन तो स्वराज्याच्या कार्याला लावायचा, असं छत्रपती शिवाजी महाराजांचं धोरण होतं. अर्थात त्यांचं हे धोरण जात्यधारित व्यवस्थेशी विसंगतच होतं हे मी सांगण्याची गरज नाही. आता एका जातीचं कर्म दुसऱ्या जातीकडून करून घेण्याला कुणी जर कर्मसंकर वगैरे म्हणत असेल तर छत्रपती शिवाजी महाराज त्याचे पुरस्कर्तेच होते, यात शंका नाही. आणि पुरावेच द्यायचे झाले तर महाराजांच्या प्रधान मंडळातील 6 ब्राह्मण तलवारबाजीतही वाघबगार होते. जीवा महालासारख्या नापेताला महाराजांनी खाशास्वारीचा अंगरक्षक बनवलं होतं. एवढंच काय तर सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हातातही शस्त्र देऊन त्यांनाही क्षात्रकर्म करायला महाराजांनी भाग पाडलं होतं. या सगळ्याचा सार असा आहे, वर्णव्यवस्थेच्या, जातीव्यवस्थेच्या चौकटीत हे बसतं की नाही याचा विचार करत महाराज थांबले नाहीत. त्यांनी विकासाला प्राधान्य दिलं. आणि म्हणून मलाही वाटतं की आज आपल्यालाही विकासाची तीच धारणा जी शिवरायांनी दाखवली होती स्वीकारणं अत्यंत गरजेचं आहे. गतिशील राहायचं असेल तर एक व्हावं लागेल.